पण थोडीशी चर्चा करू. अरम काय म्हणशील अरम, खरं तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखवलात. काय म्हणाल, खरं तर गोरेगावची स्पर्धा जिंकली, फायनल जिंकली, त्यानंतर मोहम्मदला बाईक देखील मिळाली. शहबाज काकाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर या स्पर्धेमध्ये देखील आज संघ एकत्रित खेळतोय. दोन्ही संघ एकत्र केलेत, त्याचा फायदा होतोय. अ, सबसे पहले तो अल्लाह का शुक्र है कि मैच मतलब पहले तो 3 विकेट ऐसे ही गए थे तो प्रेशर था मेरे पर मेरे को ऐसा लगा कॉन्फिडेंस से मैं ये मैच मतलब खेल सकता हूँ। ग्राउंड भी छोटा है, छोटा पिच है, तो बॉल भी अच्छा आता रहा, मतलब कनेक्टिंग अच्छा हुआ, बैट को तो अच्छे रन मारने के ट्राई किया और ज़्यादा से रन हुए और हम जीते भी। और दो टीम एक हुए इसके लिए बहुत अच्छा है क्योंकि फैसल भी अलग टीम में था और दो टीम अभी एक हुए तो हम मतलब बच्चे भी खुश है कि एक करके अच्छा फिर से नाम बनाने की कोशिश करेंगे टीम का। क्या कहोगे, आप ये एक बड़ी प्रतियोगिता के खुद आप भी आयोजक हो, और इस प्रतियोगिता में खेलते हुए यहाँ पर आप देख पाएंगे 50 साल की टूर्नामेंट है, लेकिन यहाँ पर आयोजन जिस तरह से आप देख रहे हो, क्या कहना चाहोगे इस आयोजन के माध्यम से? ये आयोजन में पहले मेरे को अमोल भाई ने भी कॉल किया था कि ये खेलो खेलो, पर हमारे मैचेस थे तो मैं मतलब एंट्री नहीं किया था और बाद में आयमर भाई ने इधर एंट्री किया वाइल्ड कार्ड। तो आयोजन देखे तो 50, ये तो लाख रुपए का मतलब जो आयोजन होता है वैसा आयोजन किया है, बहुत अच्छा आयोजन है और ये यहाँ पर हमें खेलने की संधि दी उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। चला, आपण टॉस संपन्न करतोय. दोन टीमचे कॅप्टन आपण या. कासगाव टीम कॅप्टन करण, टॉस आपण संपन्न करू. मी शिवदासजी जगताप यांना विनंती करेल, यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. चला कॅप्टन या लवकर. ऋतिक, छापाचा कॉल आलाय काटा, त्यामुळे आता टॉस जिंकलाय गोरेगावनं. आज कासगाव खरं तर वेगळ्या रणनीतीने खेळते, त्यामुळे इथून बॅटिंग येईल की फिल्डिंग येईल. परंतु आरामनं सांगितले तुम्हाला जे हवंय ते आम्ही देऊ. परंतु पाहायचं आता इतकंच आहे की कासगावला काय पाहिजे. गोरेगाव टीम लवकरात लवकर निर्णय कळवा. फिल्डिंग, कासगावला माहिती आहे की फिल्डिंगच घेतील म्हणून ते आधीच खेळाडू कक्षात बसलेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामी जोडी लवकरात लवकर पाठवा. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील संदीप पाटील सर. धन्यवाद.
चला दोन्ही टीम आपल्या निर्णयावरती त्वरित आपण अंमलबजावणी करायची आहे. टॉस जिंकलाय तो मात्र या ठिकाणी उमर 11 गोरेगाव आणि विनंती करेल ध्रुव 11 कासगाव टीम, चला आपण बॅटिंगसाठी सज्ज व्हा. गोरेगाव टीम लास्ट कॉल आपल्यासाठी, आपण फिल्डिंग सेट करा. सुनू वांगर उपस्थित झालेत, त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलाही गोड आवाज आमच्यापर्यंत पोहोचू द्या. सुनू वांगर यांना विनंती की आपण मंचावरती या, आपला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीम त्वरित निर्णयावरती अंमलबजावणी करा आपण, कारण मॅच संपून जवळजवळ 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. पालेगाव टीम आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंड पर्यंत जरूर जाऊन पोहोचले. तदनंतर आपण पाहतो या दोन संघादरम्यान जो जिंकेल तो पालेगावच्या विरोधात मात्र खेळताना जरूर दिसेल. दुपारच्या सत्रानंतर करूया तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय जयहनुमान क्रिकेट संघ बेंशील आयोजित स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 आणि या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड राऊंडची सेकंड मॅच आजच्या दिवसातली आपल्या भेटीला जरूर आले आहे. एकीकडे आपण पाहतोय उमर 11 गोरेगाव, तर त्याच्या विरोधात ध्रुव 11 श्री गणेश कासगाव टीम. या दोन संघादरम्यानचा संघर्ष आहे. पहिला दुसऱ्या फेरीतला सामना पाहिला तर तिथे मात्र जाऊन पोहोचले पालेगाव टीम क्वालिफायर राऊंड पर्यंत, परंतु या दोन संघादरम्यान जो विजय होईल तो पालेगावच्या विरोधात क्वालिफायचे मॅच जरूर खेळताना दिसेल. सलामीची जोडी भारत आणि राज, तर गोलंदाजीला गोलंदाज भावेश. पहिला भावेश बॅटिंग लाईन वरती आपण पाहतोय सध्या, आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर राज आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी गोलंदाजीची एक धुरा ज्याच्या खांद्यावरती आहे तो गोलंदाज आरम पाहायला मिळतोय. उमर 11 गोरेगाव टीमने मात्र 4 षटकांचा सामना असेल. रूल नुसारच आपण चालणार आहोत, कारण स्पर्धा आयोजकांनी सांगितलंय तिसरा राऊंड फक्त चेंज असेल, त्याच्यामध्ये
इथे मात्र तुम्हाला प्रत्येकी 4 षटके फर्स्ट अँड सेकंड राऊंड हा तुम्हाला खेळावा लागतोय. जानमान एरंजाड कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाली आहे आणि आजच्या दिवसात जो क्वालिफाय होईल तो मात्र सेमीफायनल क्रमांक 1 या मैदानावरती खेळताना जरूर दिसेल. चांगला फटका पुन्हा एकदा, परंतु इथे फार मोठ्या चुका घडत होत्या आणि इथे फलंदाज होईल बाद. हे समीकरण होतं. मी सुद्धा थोडं बोलताना अडखळलं, परंतु इथे चांगला झेल टिपलाय. बॉल पहिला टप्पा घेतला, बॅटवरती आला आणि नंतर बॅट भिरकावली गेली आहे. हे समीकरण क्रिकेटमध्ये होतं. इथे मात्र परतावं लागेल बॅटरला. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळला होता चौकाराचा, तो भावेश. दुसऱ्याच बॉलवरती या ठिकाणी आक्रमकता पाहायला मिळाली. अगदी गोलंदाजीची तेज रफ्तार, विकेटचं स्वरूप सध्या मैदानात प्रस्थापित केलं गेलंय. फार महत्वपूर्ण हे बॉल असतात. इथे एकतर घातक आणि विघातक याच्यामधलं अंतर तुम्हाला पाहायचं असतं. आले तर मोठे फटके येतात, अन्यथा विकेटला सुद्धा सामोरं जावं लागतं. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल नितेश. चांगला फटका ऑन साइडला टोलवलाय. बॉल जाईल वन बाउन्स, चौकार, लॉंग ऑन रिझन. जबरदस्त मोठा फटका. खरं म्हणायला गेलं ना तर यांना तुम्ही स्मृती मानधनांची भेट घडवून आणा, कारण क्रिकेटच्या मैदानात आजकाल फार मोठं वर्चस्व पाहायला मिळत आहे. तुम्हाला स्पर्धा सुद्धा सांगेल, याच्यापूर्वी आपण क्रिकेटच्या मैदानात बॅट्समन हा शब्द यूज करायचो, परंतु आता ही गणिती क्रिकेटमधलं चर्चा आपण जरूर करणार आहोत. चांगला फटका, इथे मात्र बॅटिंगने उत्तर देतोय तो बॅटर. आल्या आल्या लगावले 2 मोठी फटके आणि या फटक्यांमध्ये नितेश नावाचं वादळ मैदानावरती आलं. चर्चा करत होतो, कारण या ठिकाणी आपण पाहतोय आमचे जगताप साहेबांची सुकन्या जी फोटोशूट करत होती टॉस बॉक्समध्ये, आणि खरं म्हणायला गेलं तर आठवण आली तिच्याकडे पाहून ते स्मृती मानधनाची. आणि अनेक स्पर्धा जिने गाजवल्यात, परंतु आजकाल मी शब्द घेतला होता बॅट्समॅन, कारण हेच क्रिकेट आहे की आजकाल महिलांचा तितका सहभाग या टेनिस जगतावरती, क्रिकेटच्या जगतावरती पाहायला मिळाला. आणि बॅट्समन हा शब्द न वापरता आता बॅटर हा शब्द मात्र मैदानात रूढ झाला. चांगला फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण. अगदी ध्रुवा 11 श्री गणेश कासगाव टीम आणि जमेची बाजू सध्या मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पहिला षटक पहिल्या सामन्यामध्ये द्वारले टीमचं काय अप्रतिम फेकलं गेलं होतं, ज्याने विकेट हॅट्रिक सुद्धा आपल्या नावावरती कोरली. परंतु तदनंतर तुम्ही पाहायला गेलं तर त्या अनुषंगाने आलेल्या उमर 11 गोरेगावच्या धावा फार लाजवाब होत्या. परंतु पाहूयात इथे आता गोलंदाजी आहे उमर 11 गोरेगाव टीमची, आणि अशा परिस्थितीत कासगाव टीमचा हा खंदा आधार नितेश. पुन्हा एकदा फुलर लेनचा वापर, फिल्डिंग सजली गेली आहे, सिंगल कंप्लीट झाले आहे. फटका फसला होता खरं म्हणायला गेलं तर नितेशचा, परंतु अनुषंगाने मी तर म्हणेल फिल्डिंग सजली आणि त्या अनुषंगाने सिंगल. आणि या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती 3 चौकार, 1 षटकार, 1 विकेट, 1 सिंगल अशी परिस्थिती पाहायला मिळाली. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर्स.
च्या कामाचा एक अनुभव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात आज दुर्दैवी मृत्यू पाहायला मिळालाय. महाराष्ट्रावरती पसरलेली शोककला. आपण जाऊयात आता या मॅच कडे, जिथे मात्र मुशरफ गोलंदाजी मार्क वरती आहे. क्या बात आहे. मी या खेळाडूचं कौतुक करेल जरूर, कारण गोलंदाज तुमच्यासाठी मी एक नक्की सांगून देईल, पोझिशन बनवल्याच्या नंतर बॉल फेकणं याला जिगरीचं धाडस लागतं. आणि त्याच्यातही मी म्हणेल घुटना टेक तमाशा देख, स्वतःचा तमाशा करत असताना गोलंदाजाला लगावली चपराक आहे. इथे मोठा फटका आहे. षटकार, चौकार माफी असावी. चौकाराची रणनीती यशस्वी झाल्या स्क्वेअर आणि फाईनच्या मधून. आउटसाइड द स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मदतीने एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. एक्स्ट्राची धाव. दिवाळी दसरा संपलाय, होळीचा सण आता मात्र काही दिवसात येईल आणि त्याच्या अनुषंगाने पोस्त हा शब्द मात्र आपल्यात रूढ झालेला आहे. या पोस्तासाठी ही एक्स्ट्राची धाव जरूर बहाल केली आहे. चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका आहे, जिथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने मात्र धावा जाऊन पोहोचल्यात अद्याप पर्यंत 25 या आकड्यावरती. सातत्यपूर्ण क्रिकेट तुमच्या कष्टाच्या शिदोरीची एक वेगळी ओळख करून देत असतो, कारण तितकाच अनुभव तुमच्याकडे तो येत असतो. आणि या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या आगेकूच 26 या आकड्यावरती धावा विराजमान झाल्यात. टॉस जिंकून मात्र गोरेगाव टीमने जो निर्णय घेतला, मी तर म्हणेल आता 2 षटकांमध्ये तो सध्या तरी पहिल्या षटकात अंगलट जरूर आलाय, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक असतं ते एका वाक्यात सांगायचं गेलं तर हन सक्या तुझी बारी ही वेळ असते. परंतु त्या क्षणी मात्र नितीश फलंदाजाने काय बॅटिंग साकारले. चांगला फटका, पुन्हा एकदा गॅपचं सिलेक्शन होणार का, आणि इथे गॅप पाहायला मिळाले आहे. दोनही फिल्डर मात्र दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र येईल चौकार. आकड्यावरती 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणखी एक चांगला फटका पाहतोय, परंतु तगडी फिल्डिंग यावेळी उमार 11 गोरेगाव टीमची पाहायला मिळतीये.
षटकात आलेल्या 19 धावा. तदनंतर आपण पाहतोय द्वितीय हे 13 धावांनी सजला गेला. सांघिक कोड्यातलं आता तिसरं षटक येत आहे. गोलंदाज मोहम्मद यावेळी गोलंदाजी करेल. समोर बॅटर आपण पाहतोय राज, ज्याच्या बॅटिंग मधून तडाका फटका जिवारी लागेल तो आता गोलंदाज मोहम्मदच्या, कारण यावेळी येतोय राजच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार षटकार. सुजल, कालपासून मी सातत्यपूर्ण हे गाणं तुमच्या अनुषंगाने वाजंत्री वाजवले जात आहेत. सध्या असो कर्तव्यात ते सुद्धा आहेत, परंतु चांगलं गाणं आहे आणि सध्या ते सुद्धा अगदी शोधामध्ये आहेत. परंतु असो, तुम्हाला शुभेच्छा आहेत त्या कामासाठी. परंतु एक चांगली वाजंत्री आज या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज तयार मोहम्मद, चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर इथे 39 धावा धावफलकावरती आहेत. $39 runs on scoreboard, loss of 2 wickets. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा फटका सजलाय, परंतु इथे परतावं लागेल या ही बॅटरला. असं म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वासे फिरतात, परंतु आता हे वासे निखलून पडायला लागलेत. हे मात्र कासगाव टीमला बघावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फार चांगल्या धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती विकेट येऊन विकेट रोखल्या गेल्या होत्या, परंतु या क्षणी आलेली विकेट बरंच काही सांगून जाते. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट, तिसरा हादरा कमांड डेज आहे. ती उत्तर दुसरं गाणं तुम्ही दिलं, मला सांगून दिलं तुम्ही, अगदी शोध मोहीम तुमची थांबली आहे. चांगला फटका यावेळी मात्र अवैध बॉल, क्षेत्ररक्षक तैनात, परतावं लागेल ते मात्र याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. झटका आहे. हाय व्होल्टेज ड्राम्याला खऱ्या अर्थाने झाली आहे सुरुवात. कमांड डीजे. संदेश न्यू बॅटर आता मैदानात दाखल झालेत. फार चांगलं स्पेल आता हाताला गेलाय मोहम्मदच्या माध्यमातून. याही फलंदाजाला परतावं लागेल. आजच्या दिवसातले दुसरी विकेट हॅट्रिक. जोरदार टाळ्यांनी मोहम्मदचं स्वागत करा मित्रांनो, कारण पहिली विकेट हॅट्रिक आपण मनीष नावाच्या गोलंदाजावरती अनुभवली होती,
परंतु आता या ठिकाणी दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली पाहायला मिळते आहे. परंतु मनीष मात्र या ठिकाणी परतीचा प्रवास करताना दिसून आलेत. संघाचं अस्तित्व कमी झालं ते म्हणजे द्वारली टीमचं. धावा संख्या आहे अर्थातच 39 आकड्यावरती 39 रनचा स्कोर बोर्ड. लॉस ऑफ एका मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळत होत्या. खरोखर आहे 4थी विकेट हॅट्रिक आहे आजची. चांगला फटका यावेळी काही खरं नाहीये. आज मात्र गोलंदाज मोहम्मद पहिल्या बॉलवरती षटकार खाऊन काय सुंदररित्या कमबॅक केलाय. मी इतिहास विसरणार नाही मित्रांनो. अगदी टेनिस जगतातला इतिहास. आजकाल इतिहास घडणं फार कठीण आहे. युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. तदनंतर अनेक बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. ऋतुराज गायकवाड ज्याने 8 बॉलमध्ये 8 षटकार ठोकले. परंतु मला आजही आठवत आहे स्पर्धा आमच्या खेम्यातली जरूर होती. विश्वास ठाणगे ज्याने 6 बॉलमध्ये टेनिस जगतात 6 विकेट घेण्याचा विक्रम नोंदवलाय. परंतु या ठिकाणी जाऊयात. इथे मात्र तब्बल एका ओव्हरमध्ये 5 विकेटचं पतन घडवलंय. ते मोहम्मद या गोलंदाजाने एक अतिरिक्त बॉल सुद्धा त्याने मैदानात फेकला जिथे वाईड आला आणि पहिल्या बॉलवरती आलेला षटकार 7 धावा खर्च करत 5 विकेटचं पतन घडवलंय. अफलातून बॉलिंग अटॅक. जमेची बाजू सध्या या ठिकाणी उमर 11 गोरेगाव टीमसाठी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळलंय. त्याने अगदी जो पाया मजबूत होता या ठिकाणी ध्रुव 11 कासगाव टीमचा त्या पायाला मात्र जबरदस्त खिलखिला केलंय त्याने. आता शैलेश न्यू बॅटर आता मैदानात दाखल झालाय. नितेश ज्याने 1 मॅन आर्मीची बॅटिंग आज मैदानात साकारले आहे. परंतु आलेल्या बाकीच्या बॅटरने काहीशी साथ दिली नाहीये नितेशसाठी. परंतु अजूनही वेळ गेली नाहीये नितेशकडे. गोलंदाज आपण पाहतोय फैजल. शॉर्ट पिच बॉल होता. अतिरिक्त बॉलला बाउन्स केला. एक्स्ट्राची उंची आहे. पंचांनी दंडित केलं. या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा ही फार महत्व आहे. पंचांनी आता गोलंदाजाला वॉर्न सुद्धा केलाय. 1 बाउन्सचा इशारा बहुतेक. चांगला फटका. नितेशच्या बॅट मधून इतकी मोठी उंची आहे. आता मित्रांनो फिल्डरची चुकी जरूर झाली आहे. परंतु या ठिकाणी बऱ्याच जणांनी अशा पल्लवित केल्या असतील की सहजरित्या हा झेल होणं अपेक्षित आहे. परंतु क्रिकेटच्या जगतात नेहमी पहा जितक्या उंचीवरती झेल जातो ना तितका तो फिल्डरसाठी त्रासदायक असतो. चांगला फटका बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. बॉल जाईल 1 बाउन्स. चौकार. ठोक डीजे. धावफलकावरती 46 रनचा स्कोर बोर्ड. चांगला फटका. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय उलट्या दिशेत झेल टिपण्याचा प्रयत्न जो क्रिकेटमध्ये कधी सक्सेस होत नाही. परंतु यावेळी मात्र दुसरी धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. 48 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला इनिंगचा विचार करायला गेला तर 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जे टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर 47 धावा धावफलकावरती आहेत. माफी असावी. चांगला फटका. परंतु इथे फलंदाजासाठी लागलं का पहा. कारण अगदी नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूच्या छातीवरती हा बॉल जरूर आदळलाय. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. Last ball of this inning. 48 runs on scoreboard.
लॉस ऑफ 6 विकेट. सिंगल या ठिकाणी कंप्लीट जरूर होईल. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. 2 धावेच्या मदतीने 50 धावा या धावफलकावरती आहेत. 50 सध्या आपण पाहतोय ध्रुव 11 श्री गणेश कासगाव टीमची 50 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 51 ची गरज आहे, ती मात्र उमार 11 गोरेगाव टीमला होणार की नाही हे आपण सेकंड इनिंगला जरूर ऐकूयात. स्वीट वाईस राहुलजी चव्हाण. थँक्यू सो मच. संदीपजी बोराडे सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ बेंडशील आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3. आणि आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला खरं तर एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर दोन्ही संघ अगदी हक्केच्या अंतरावरती असलेले 2 संघ तुम्हाला पार भेटतील. एका बाजूला संघ खेळतोय मात्रावरती ध्रुव 11 श्री गणेश कासगाव, तर त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा संघ उमर 11 गोरेगाव. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. 50 धावा धावफलक सेट झाल्यात आणि आता 51 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे सलामी जोडी दाखल झाली आहे. अरमच्या साथीनं फैजल शेख, बॉल ट्रॅक वरती KL करण लहाने. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती खरं तर संधी निर्माण झाली होती. धावत पळत पुढे सरकला, डाईव्ह बनण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु इथून बॉल अडवला. त्यामुळे टाळ्या वाजतात. हनुमंत टेंबे होते तलबांच्या क्षेत्रामध्ये. आज खरं तर पडायचंय, धडायचं आहे, परंतु बॉलला इथे थांबवायचं आहे. याच अनुषंगाने आता तुम्हाला पार मिळेल
पहिला बॉल डॉट बॉल. आज खूप चांगल्या जर्सीज तुम्हाला पाहायला भेटतील कासगाव टीमच्या अंगावरती. खरं तर शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाराम जगन कांबरी साहेब यांच्या माध्यमातून या जर्सी त्यांना लाभले, त्यामुळे कासगावकरांनी बाळाशेठचं देखील आभार व्यक्त केलं. पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं आहे, त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर तुम्ही पाहता इथून डॉट बॉल. सलगचा दुसरा निर्धाव बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम कासगाव बनाम गोरेगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक महामुकाबला मैदानावरती रंगतोय. अरमला तुम्ही पाहताय मागील मॅचचा बारदाबाज खेळाडू दाखल झालाय. राऊंड द विकेट. तिसरा सलगचा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला त्यानंतर थोडीशी उचली घेतली बॉलनं आणि निघून चाललाय रक्षक समीर राऊतच्या हातामध्ये. डॉट बॉल कमबॅक करतोय. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धाबा यायला हव्यात, परंतु आतापर्यंत भोपळाही फुटू शकला नाहीये अरम बुबेरे या मॅचमध्ये. त्यामुळे थोडंसं पारडं आता जड वाटू लागले, कारण टार्गेट मोठं आहे परंतु गोरेगाव नाव कुठे छोटं आहे. एक कबड धाबा चेस करायचे त्या मॅचमध्ये. राऊंड द विकेट. बॅटची कडा तडबांना खेळाडू उपस्थित. हनुमंत टेंबे चेंडूच्या बागे पाठ मोरे, परंतु बॉल नाही थांबणार. बॉल सीमा रेषेवर ओलांडतोय. हा पहिला बार चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीला धावफलक देखील वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 4 धावा फलकावरती जोडल्या जातील. करण लहाने वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करतोय अरम. पुढचा बॉल ऑन साइडला खेचला, स्कोअर लेगला बॉल जाईल. एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलग 3 बॉल अभ्यास केला आणि अखेर आता 2 बॉल 2 चौकार. बॉल सीमारेषा पार. 4. सलगचा दुसरा चौकार अरमच्या बॅटमधून. एक कबड दाबा चेस करायचे. अजूनही 43चं टार्गेट या बॅटमध्ये चेस करावं लागेल. बरोबर तयार. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला. आडवा बाटना फटका फसला की काय. डीप मध्ये खेळाडू आपण पाहतोय. खरं तर संदेश राणे उडी तर मारली होती, परंतु जर हात वरती केले असते तर कदाचित बॉल अडला देखील असता, परंतु बॉल सीमारेषा पार. षटकार. ज्या प्रकारे मी उल्लेख केला, खरं तर या पंचकृषीमध्ये आपण पाहतोय धावफलक 14 या आकड्यावरती पोहोचलाय. खरं तर या जर्सीज तुम्हाला पार मिळतील. कासगावकरांच्या खांद्यावरती आपल्याला अंगावरती या जर्सीज पार मिळतात. अंबरनाथ तालुका प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे, नेहमीच गोरेगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख राहिली आहे, असे बारामजी कांबरी साहेब यांनी पुरस्कृत केलेली जर्सी तुम्हाला पार मिळेल. कासगाव संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतोय, मग बाराम कांबरी साहेब असतील, त्यासोबत हरीशजी राऊत असतील, त्यानंतर आपण जर पाहिलं तर सायनाजी राऊत, त्यानंतर माजी सरपंच किरणजी एकनाथ राऊत साहेब असतील. नेहमीच भरपूर मोठं सहकार्य असतं, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 14 धाबा. बॉलिंग ट्रॅकवरती मलिंगा पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल साऱ्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. मिती एक चिक्की सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. कासगाव बनाम गोरेगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पत्रावरती रंगतीये. या मॅचमध्ये आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील टीम गोरेगावला. 36. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मागची एसटी दाखवली आणि तीच वाकवली. परतावं लागेल माघारी. अरम बॅक टू दी पॅव्हिलियन. धक्का लागलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू अरम ना मैदान सोडलंय, त्यामुळे आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. मोहम्मद बुबेरे अजून एक चांगला खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय.
गोरेगावची स्पर्धा गाजवली. गोरेगावच्या मैदानावरती इलाका हमारा आणि धमाका बी हमारा हे त्यानं दाखवलंय. तोच खेळाडू मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकणारा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. हो मोहम्मदला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. या बॅचमध्ये आता इथून 36 धाबा चेस करायच्या. टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला कासगावचा मलिंगा काय गोलंदाजी करतोय. खरं तर राज भोईर बाळू मैदानावरती दाखल झालाय. बॉलर तयार राईट वरतो विकेटनं. फटका चांगला आहे. आल्या आल्या जणू काही खेळाडू कक्षातून सेट होऊन आलाय की काय आणि अखेर बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमार पार षटकार. पुढे सरकतोय. टीमची टोटल जाम पोहोचली आता स्कोरवर वरती 21 धाबा 21. मायरा नितेश जगताप हिचं आगमन झालंय आज. खरं तर स्कूलमध्ये भारत मॉडेल स्कूलमध्ये आपण पाहिलं असेल तर स्पोर्ट्समध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्याने जिंकलंय. उत्कृष्ट धावपट्टू म्हणून तिची ओळख आहे आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्याने प्रथम क्रमांक जिंकला. त्यामुळे तिचंही आपण कौतुक करू आणि तिचा एक छोटासा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. यॉर्करचा वापर इथे सन्मान करण्यात आला आहे. बॅट्समन तुम्ही पाहताय मोहम्मद हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं बागेल बॉलवरती षटकार आला पुढचा बॉल यॉर्कर होता त्याला माहिती होतं आणि अखेर हलक्या हाताने बॉलला ढकललं सन्मान दिला आणि त्यानंतर भीती सिंगल 22. 22 धाबा दाफलकावरती जोडल्या जातील. बरोबर तयार. या वेळेला देखील अंडरम बॉक्स स्टाईलना फटका घेतलाय. खेळाडू डीपमधून पोहोचतील. सिंगल मिळते सिंगलच्या साथीने धावफलक आता हळवारपणाने पुढे सरकेल. 23 धाबा धावफलकावरती जोडले जातील. कासगाव संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतोय ते नाव विसरून कसं झालेल नेहमीच आपण पाहतोय. मग खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम जर कोणी केलंय तर ते नाव आहे सचिनदादा टेंबे. त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. व त्यासोबत किरणजी कालेकर असतील, वासुदेव मामा यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. डीपमधून खेळाडू पोहोचतील. क्षेत्ररक्षक पोहोचले त्यांनी अखेर सिंगल मिळतीये. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन वापरली जाते या मॅचमध्ये. माहिती आता गोरेगाव टीमला देखील इथून धाबा बनल्यात तर सिंगल डबलने स्कोरबोर्ड हालतं ठेवायचं आहे. आणि आता 12 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्ड भरती 24 धाबा. येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 27 धाबाची गरज आहे. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यासह नेहमीच ओम साई MTC लाईव्ह ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर या साऱ्या MTCचे जे शिलेदार आहेत त्यांचं कौतुक व्हायला हवं. मग त्यामध्ये रोशन फराड, सागर फराड असतील. उल्लेखनीय कामगिरी त्यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यासोबत आपण जर पाहिलं असेल तर कॅमेरामॅनच्या भूमिकेत नीरज असतील. त्यानंतर आमचे ऑफिशियल अपडेटर छोटेसे साहिल यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. अप्रतिम आयोजन आणि नियोजन ओम साई MTCच्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. आणि क्वालिटी विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यावरती आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर ते भ्रमण करत असतात. आणि सध्याच्या घडीला देखील आपण पाहतोय बदलापूर वागडीचं क्रिकेट देखील खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवा. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. त्यामुळे टीमची टोटल 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 12 बॉल आणि 27 धाब्याची गरज या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 बॉडी ट्रॅकवरती राज लहाने मैदानावरती दाखल होतोय. कासगाव म्हटलं की सातत्याने लहाने असतील. ए टीममध्ये भोईर असतील. परंतु आता त्यामध्ये अजून एक नाव ॲड झालंय खांबाळे. हो शैलेश खांबाळे. चांगली बॉलिंग त्याची तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये अप्रतिम गोलंदाजी त्याची तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. आज देखील कासपेला तळला होता जोबरी संघाच्या विरोधात. 24 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 27 धाबा चेस करावा लागतील. पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला. बड विकेटला खेळाडू डीपमध्ये राणे पोहोचतात आणि आता राणे पोहोचलेत तर नो डाऊट सिंगलच मिळेल. त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 25 या आकड्यावरती धावफलक वेगानं पुढे सरकत असताना या मॅचमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक. 26 धाबा चेस करावा लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती राज लहाने. पुढचा बॉल फक्त दिशा दिली ऑन साईडला टर्न केलाय. फाईन लेगला आपण पाहतोय बॉल चाललाय दन 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 करत जमिनीला.
गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. येतोय चौकार. गोरेगाव संघाला फलंदाज बाद. गोलंदाज राज लहानेला फलंदाज बाद. मैदानावरती उमर 8 बॉलचा खेळ शिल्लक 22 धाबा चेस करावा लागतील या मॅच मध्ये. त्यामुळे आता उमर मैदानावरती दाखल होतोय. मागील मॅच मध्ये उमर चांगला खेळलाय, त्यामुळे आता संघ नायकाने त्याला देखील प्रमोट केलाय. पुढचा बॉल शर्यावरती आदळतोय, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक उमरला तुम्ही पाहताय, उमरच्या पायावरती कदाचित आता नेविया नाव देखील उमटलं असेल, कारण इतका बॉलचा स्पीड होता. त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉल. 7 बॉलचा खेळ शिल्लक 22 धाबा चेस करावं लागतील या मॅच मध्ये. मैदानावरती अजूनही मोहम्मद उभा आहे, परंतु मोहम्मदला स्ट्राईक मारली नाहीये, त्यामुळे संघ थोडस अडचणीत सापडलाय. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा तोफखाना असताना संघ मैदानावरती खेळतोय कासगाव. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय टीम ध्रुव 11 श्री गणेश कासगावच्या नावावरती. त्यामुळे आता शेवटचे 6 बॉल 22 धाबाची गरज.
पुढचा बॉल गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या आवाजाची आम्ही कधीपासून आतुरतेने वाट पाहतोय ते आमचे जवळचे मित्र मॅन फ्रॉम पालेगाव सोनू बांगर सरांचं आगमन झालंय. वेलकम. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम आवाज, मी सकाळी देखील उल्लेख केला, ज्या आवाजानं फक्त श्री बलंगड पुरता मर्यादित नाही तर कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगडमध्ये जो आवाज दुमदुमतो ते सोनू बांगर सरांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केले चौकारानं. बॉल सीमारेषा पार, चौकार. आता शिल्लक या मॅच मध्ये 16 धाब्याची गरज आहे. 3 बॉल 16 धाबा. धाव फलकावरती तुम्हाला पार मिळतील. गोरदास तयार होतोय. शैलेश बॉल ट्रॅक वरती अप्रतिम संगीत डीजे मास्टरने वाजवलंय. पाटलांचा बैलगाडा. कासगाव म्हटलं की बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. या वेळेला देखील यॉर्कर चा वापर तुम्हाला पार बेल. खरं तर ज्या प्रकारे उल्लेख केला डीजे मास्टरनं, बैलगाडा क्षेत्र म्हटलं की नो डाऊट आज खरं तर मोठा लक्ष आज आपल्यात नाहीये, परंतु बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून मोठा लक्षाकडे पाहिलं जातं. त्यामधील एक मोठं नाव किरणजी राऊत साहेब यांचा मोठा लक्ष, त्याचा देखील उल्लेख व्हायला हवा. बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश तयार होतोय. राईट मोर द विकेट. 2 बॉल 16 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बॉल तयार. या वेळेला देखील गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि त्यानंतर स्विंग होत बॉल झाला निघून यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल 16 धाब्याची गरज या मॅच मध्ये. सामना तुम्ही पाहताय आता थोडंसं झुकलाय टीम कासगावकडे, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. परंतु अभिनंदन टीम ध्रुव 11 श्री गणेश कासगाव, तर अभिनंदन दिनेजी यशवंतराव. सामना तुम्ही जिंकलात. तर हार्ड लक टीम उमर 11 गोरेगाव. आज चांगलं खेळात, एकजुटीने खेळात, दोन्ही संघ एकत्र करून आलात. तुमचं कौतुक. पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा.